दिवशी संत गजानन महाराज होऊन गेले विदर्भामध्ये. बाबांचं चरित्र तुम्हाला कितपत माहिती मला काही माहीत नाही. मी गजानन महाराज चरित्र कथा करतो. लहानपणापासून मी बाबांचा भक्त आहे. माझी आई मला शेगावला, माझी आई सुद्धा आलेली आज कीर्तनात. माझं सर्व कुटुंब आलेलं आहे, सर्व परिवाराला आहे. माझी आई मला लहानपणी शेगावला घेऊन जायची दर गुरुवारी. का तर मला अस्थमाचा त्रास होता, दम लागायचा मला, म्हणून माझी आई मला लहानपणी शेगावला घेऊन जायची. 5 गुरुवार कर म्हटले ठीक आहे. ज्या दिवशी शेवटचा गुरुवार आला त्या दिवशी माझी आई कुठेतरी दुकानात काहीतरी वस्तू घेत होती. मी तिथे उभा होतो एका बाजूला थोड्या अंतरावर. फार गर्दी होती तिथे उभं, आणि आमच्यासोबत एक आमच्या मावशाल्या होत्या, त्या उभ्या होत्या. एक जखड म्हातारा आला माझ्याजवळ. तो मला पैसे मागू लागला. पण ते आम्ही लहान 8वी 9वीत असेल, मी 9वीत का 10वीत असं काहीतरी होतो मी. माझ्या खिशात पैसे नाही, काही नाही. मी त्या बाबांकडे पाहिलं. डोक्यावर केस नव्हते, अंगावर कपडे नव्हते, कमरेला गुंडाळलेलं होतं, हातात काठी होती. काहीतरी खाण्यासाठी मला मागू लागले पैसे. थांबा म्हटलं बाबा 2 मिनटं. मी अशी मान फिरवली, आईकडे पाहिलं, आई दिसत नव्हती. आणि एवढ्याच टायमात मी मागे पाहिलं, म्हातारा तिथे कोणीच नव्हतं. त्या दिवशी गजानन महाराजांनी मला दर्शन दिलं. त्या दिवशी संत गजानन महाराजांनी मला दर्शन दिलं महाराज. आणि त्या दिवसापासून माझ्या जीवनात एवढा बदल झाला. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा आमच्या महाराजांसाठी सर्वांनी पाहिजे. असं वाटतंय महाराज 12 वाजेपर्यंत कीर्तन करा. असं वाटतं आळंदी क्षेत्रात कीर्तन चालू आहे, सगळे दिग्गज मंडळी. वातावरण असलं ना असं वाटतं चालूच देऊ. लोक जळे अवकाळीतला पानचट आहे, त्याला कीर्तन भेटतात नाही. आलं 2 तोंडी राहतात बरं. 2 तोंडी मालन कशी राहत लोकांना राहत, मग याला काय कीर्तन भेटत नाही. आणि कीर्तन जर सराव टाक ना बाई याला काही येत नाही हो, याने इथलंच पाठ होईल ना, इथलंच बोलणं हो. आज 2 तोंडी मालन. गजानन महाराजांच्या जीवनामध्ये असे बरेच प्रसंग घडले महाराज. आता जे शिवशंकर पाटील वारले ना शेगाव संस्थानचे, त्यांचे पूर्वज त्यांनी काय केलं होतं माहिती आहे. गजानन महाराज ते पाटील त्या गावाची म्हणजे पूर्वीपासून ती पाटीलकी चालत आली. आणि ते गजानन महाराजांना काय म्हणायचे, ए म्हटल्या ए नंग्या साधू इथे काय बसतोस म्हटले. ढोंग करतो म्हणे एक प्रकारचे, नुसते ढोंग करतो आणि गणी गण गणात बोते म्हणत असतो म्हटले. काहीच आवडतो, काही बोलतो. तुझ्यात जर ताकद असेल, तुझ्यात जर शक्ती असेल म्हणे तर आमच्याशी तू कुस्ती खेळ. कुस्ती त्यांना माज होता पाटलांना, त्या काळच्या त्या पाटलांना माज होता. गजानन महाराजांनी चिलं मोडता ओढता फक्त त्यांच्याकडे पाहावं आणि हसावं, स्मित हास्य करावं. मग नंतर गजानन महाराज असे बरेच दिवस ते गेले. गजानन महाराजांना त्रास द्यायचे. बाकीचे संत मंडळी म्हणायचे, बाबा तुम्ही त्यांचा त्रास का सहन करता? तुम्ही हे शेगाव सोडून कुठेतरी चाललं जा, तुम्ही शेगावमध्ये थांबू नका. नको नको नको, सगळं ठीक होईल, सगळं व्यवस्थित होईल. गजानन महाराज बसले महाराज एक दिवशी, आणि तिथे ते पाटलांचे पोरं खंडू पाटील वगैरे सगळे आले. 5 मुलं होते ते आले आणि त्यांनी हातात ऊस घेतला. ऊस काय रे म्हटले गण्या,
खातोस का कण्या, असं काही बोलू लागले. गजानन महाराजांना काही बोलू लागले. श्री संत गजानन महाराज शेगावचे. बाबांनी त्यांच्याकडे पाहावं आणि स्मित हास्य करावं. म्हणजे बाबा त्यांच्याकडे स्मित हास्य करून का पाहत होते की यांना संताप यायला पाहिजे. मग ते चिडायला लागले. ते शिव्या द्यायचे आणि बाबा हसायचे, ते शिव्या द्यायचे, बाबा हसायचे. त्यांचा नाईला झाला महाराज. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे, जो हातात ऊस होता ना, त्या ऊसाने बाबांना दनादन 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 मारू लागले. एवढं मारलं, एवढं मारलं, एवढं मारलं, पण बाबांच्या अंगावर एक वळ सुद्धा आला नव्हता. एक वळ सुद्धा आला नव्हता गजानन महाराजांच्या अंगावर. शेवटी थकले ते, घामाघूम झाले, पण गजानन महाराजांना एक घामाचा शिंतोडा सुद्धा आला नाही आणि अंगावर एक वळ सुद्धा उमटला नव्हता महाराज मारलेल्याचा. शेवटी थकले ते, हातपाय थकले, खाली पडले, आडवे पडले. मग गजानन महाराज उठले. म्हटले, बाळा थकले का? धकले का रे? तुम्हाला रस पाहिजे का उसाचा? ज्या उसाने मारलं ना, त्या पाटलाच्या पोरांनी ज्या उसाने मारलं बाबांना, त्याच उसाचा रस पिळला महाराज आणि त्या पाटलाच्या पोरांना पाजला. तेव्हा त्यांना लक्षात आलं की इथे संतपण आहे. नाही संतपण मिळत हे, संतपणा हा रानावनात नसतो, तो अशा ठिकाणी गेल्यानंतर कळत असतो. आपल्याला ज्या वेळेला प्रचिती येते ना, त्या वेळेला समजते की हे खरे संत आहे. असे संत होऊन गेले महाराज. विठाला विठाला. पैशाने तुम्हाला चप्पल मिळेल, पैशाने पाय नाही मिळणार. पैशाने संतपणा विकत घेता नाही. पैशाने सांगू तुम्हाला, पैशाने पुस्तकं विकत घेता येतील, बुद्धी विकत नाही घेता येत. पैशाने चष्मा विकत घेता येतो, पैशाने चष्मा विकत घेता येतो, नजर विकत घेता नाही येत. पैशाने कॉट विकत घेता येतो, झोप विकत घेता येते का? अजून सांगू, पैशाने जेवण विकत घेता येतं, भूक विकत घेतल्या नाही जात महाराज. त्याला प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागते. विठाला. कितीतरी मुद्दे सांगेल मी तुम्हाला, कितीतरी सांगेल. पैशाने हे मिळते पण ते मिळत नाही. म्हणून आपली वेळ संपुष्टात आली. तिकडून ऑर्डर आहे ना पहिलेच. नाही आता कसं भोजन बाकी आहे ना, मग सर्वांचं भोजन बाकी आहे. म्हणून असं, म्हणून नये मोल देता धनाची राशी, नाही ते आकाशी पाताळी ते. मग कुठे मिळते? तुका म्हणे मिळे जीवाची